आता आपण पुढे वळतोय. करसन फुलोरे साहेब यांचं शुभ असते. आता आपण मेडिकल किट देणार आहोत. आराध्य मेडिकलचे मुकेश नंदुरकर साहेब यांच्याकडून हे सॅनिटायझर मास्क, त्याचप्रमाणे ग्लेसियरचा गिफ्ट हॅम्पर जे स्पॉन्सर केलं आहे आरिफ मोमीन साहेबांनी हे देण्यात येत आहे. मेडल हे परत एकदा आराध्य मेडिकल मुकेश नंदुरकर यांनी पुरस्कृत केलं आहे. आणि तेवढंच नव्हे तर आता ॲक्रेलिक आर्ट 2चे पल्लनभाई यांनी पुरस्कृत केलेली ही BPL ट्रॉफी करसन फुलोरे साहेब, पद्माकर चौधरी साहेब आणि महबूब घोरी साहेब हे देत आहेत. एवढंच नव्हे तर अली अन्सारी यांनी मंचावर यायचं आहे. सर एक अजून 2 द्यायचे. ठीक. चिराग माळी यांनी प्रथम यायचं आहे. चिराग माळी, तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक तेजस पाटील साहेबांनी ठेवलं होतं, ते तुमचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. तर त्यांचं प्रतिनिधित्व आपण देऊ. आणि त्याचप्रमाणे 2000 रुपये अली अन्सारी यांच्यासाठी. आधी अली अन्सारी शुमाइल सुसे त्यांच्या वतीने घेत आहेत. हे शुमाइल सुसे या 2000 रुपये. गुलाबी नोट, नवंबर महीने की 9 तारीख को नोटबंदी के बाद यही नोट का कलर था जिसने पूरे हिंदुस्तान को उम्मीद दी. आता चिराग माळी, आइए चिराग माळी, जबरदस्त खेळाडू आणि 500 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय पद्माकर चौधरी साहेब, आपला खूप खूप आभार. मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार, सगळ्या खेळाडूंचे आभार. आणि आता आपण वळणार आहोत बाबा शेख यांच्याकडे, मॅन ऑफ द मॅच SK एंटरप्राइजेसचे. सो बाबा, कसं वाटतंय रे बाबा? छान वाटते. सो लगातार मैच हार रहे थे और अचानक से बाबा शेख फॉर्म में आ गए और 33 रन्स की एक झुंझार पारी जिसे हम कहते हैं वो आपने की. 4 6 का उसमें समावेश था. क्या कहना चाहते हो, कैसे लग रहा है इतने बड़े मंच पर, इतने बड़े प्लेटफॉर्म पर मैन ऑफ द मैच लेते हुए और उसी के साथ साथ मैच को टीम को मैच जिताते हुए? नहीं, हम लोग लीग में बने रहने के लिए हम लोग को ये मैच जीतना बहुत ज़रूरी था. 2 मैच हारने के बाद हम लोग को प्रेशर ज़्यादा आ गया था, लेकिन हम लोगों ने सोचा था कि ये मैच में 100% देंगे अपना. और बच्चे लोगों ने मेहनत किया, बॉलिंग भी अच्छी की, तो हम लोग ने ये मैच जीता. बाबा भाई, शुमाइल सुसे जिस तरह टीम को लीड करते हैं और बाकी खिलाड़ी जैसे सुल्तान भाई बहुत ज़बरदस्त गेंदबाजी की है, तो ओवरऑल आपको क्या लग रहा है कि SK एंटरप्राइजेस जो बचे हुए मैचेस है उसको जीतने के लिए अभी आपकी टीम के अंदर जोश आ चुका है? नहीं, बेशक हम लोग के अंदर पूरा जोश आ चुका है. इस बार इंशाल्लाह हम लोग अगले मैच भी जीतेंगे. बहुत बहुत शुक्रिया हमसे बातचीत करने के लिए. आइए लौट चलते हैं कमेंट्री बॉक्स की तरफ, जहां पर हमारी कमेंट्री टीम तैयार है. मजहर खान और सुभाष धुमाल. ओवर टू योर कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तर फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. मंचावर विराजमान पद्माकर चौधरी ज्याने डिसेंबर महिन्यामध्ये TDPLचं चांगलं आयोजन केलं होतं आणि BPL मधून नक्कीच यावेळी मोठा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक प्रेक्षक आणि चिडू होते सीमापार 6 धावांसाठी षटकार. तर फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. चौकार किंवा षटकारांच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक जाहीर झालेले आहे पद्माकर चौधरी साहेबांच्या माध्यमातून. यावेळी वाईट यॉर्कर अशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं होतं, मात्र पंच आपल्या भूमिकेवर ठाम. निर्धाव चेंडूची समाप्ती. जी बिल्कुल, अच्छी गेंद इस बार रही है माजिद शेख की. थोड़ा सा बाहर रखा था, ड्राई लगाना चाहते थे इस गेंद के ऊपर बल्लेबाज बाबू. तो अच्छी वापसी यहाँ पर माजिद शेख की, जहाँ पिछली गेंद के ऊपर बहुत ही खूबसूरत एक सिक्सर लगाया था बाबू ने. यावेळी अप्रतिम फटका चेंडूला फेकून दिलेला आहे मिड विकेटच्या वरून.
लांब पल्ल्याचा षटकार. बिल्कुल बहुत बढ़िया स्ट्रोक वहां पर एक बार फिर से बाबू के बल्ले से आता हुआ स्लॉक किया था, फ्रंट फुट को आगे निकालकर मिड विकेट को क्लियर करती हुई ये गेंद 6 रनों के लिए. फलंदाजांना सोडून संधी येथे आलेल्या चौकार किंवा षटकारांच्या हॅट्रिकसाठी पद्माकर चौधरी साहेबांकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक इथं जाहीर केले गेलेलं आहे. धावसंख्या 6 दरम्यान वाढते. धावसंख्या 6 वाढून झालेली ती 14 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. केदार हा मात्र स्वस्तामध्ये बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे आणि त्यानंतर बाबू चांगली फलंदाजी करताना. यावेळी इनफिल्डच्या वरून यावेळी चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा पार. आणखीन एक षटकार. गजब की बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही बाबू द्वारा. इनसाइड आउट स्ट्रोक खेला, बिल्कुल ऐसा कुछ पल के लिए ऐसा लगा कि सुरेश रैना ने ये स्ट्रोक खेला जिस तरह से यहाँ पर बाबू ने खेला. ये देखिए दिखाया जा रहा है ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर रही थी, बिल्कुल सुरेश रैना की शैली में ये स्ट्रोक खेला गया. नक्कीच अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय बाबू याच्या माध्यमातून आणि धावसंख्या वेगाने वरून झालेली ते 20 धावा. तर पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विहान मित कुमार संघाची धावसंख्या झालेली आहे ते 1 बाद धावप्रकार 20. चांगली सुरुवात मजर म्हणता येईल कारण केदार पाटील जो विहान मित कुमार संघाचा दमदार फलंदाज होता केदार तो आज 0 बाद होऊन फॅलमध्ये परतला आणि त्यानंतर बाबू यांनी अप्रतिम फलंदाजी केलेली आहे. जी बिल्कुल, यहाँ पर ये कहना होगा कि अच्छी शुरुआत मिली है विहान मित कुमार को, जहाँ पर हमने देखा कि पहले ओवर की समाप्ति पर 20 रन बने हैं और बहुत बढ़िया टच में नजर आए पिछले ओवर में बाबू, जहाँ पर हमने देखा 3 सिक्सर लगाए. ये फ़र्क नहीं पड़ा कि उनके जो साथी खिलाड़ी थे वो आउट हो गए, लेकिन वो अपना नेचुरल खेल इस वक्त दिखा रहे हैं. नक्कीच नैसर्गिक खेळी पेश केलेले अगदी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना दिसला होता बाबू. तर P1च्या पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि P1च्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 20 एक चांगली सुरुवात. 6 षटकांसाठी 30 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला गेलेला आहे आणि आज यानंतर अजूनही सामने खेळले जातील कारण एकंदरीत 6 सामने आज खेळवायचे आहेत. कृपया वेळेच्या बाबतीत पुन्हा एकदा सूचित केलं जात आहे की आपण सहकार्य करायचं आहे, जास्त वेळ खर्च करायचा नाही. जी बिल्कुल, समय के मामले में सहयोग करना है खेलने वाली सभी टीमें. दूसरे ओवर के लिए अक्षय थेटे गेंदबाजी के लिए आते हुए. अक्षय ठेटे ज्याने TTPL स्पर्धेमध्ये वेग शेलरनंतर सर्वाधिक विकेट चटकावल्या होत्या आणि इमर्जिंग प्लेअरचा अवॉर्डही त्यांनी पटकावला होता. यावेळी बॅकफुट जाण्यास मजबूर केलं होतं. केवळ चेंडूला पुश केलेल्या कव्हरेजमध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, मात्र एकच धाव. दुसरी धावेसाठी प्रयत्न इथं केला गेलेला नाही. सिंगल धावसंख्या वाढते. जी बिल्कुल, हल्के हाथों से इस गेंद को खेला था. वहाँ पर अभी ने गेंद की लाइन में आकर इस 1 रन की मदद से स्कोर 21 रनों पर पहुंचता हुआ दूसरे ओवर का खेल अब शुरू हो चुका है. अक्षय टेटे पुन्हा एकदा दूरवरच्या टोकावरून गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज होतोय. थर्डमॅन फाईल लेग 20 एफमध्ये एस्ट्रेक्शनच्या मागे त्यानंतर पॉईंट कव्हर आपण पाहतोय. यावेळी चेंडू सोडून दिला जातोय. अच्छी गेंद वहाँ पर रही अक्षय की, ऑफ स्टंप से बाहर रखी थी इस गेंद को. स्ट्रोक नहीं खेला वहाँ पर बल्लेबाज बाबू ने. तो पहली 2 गेंदें वहाँ पर हमने देखा कि अच्छी गेंद रही अक्षय की, जहाँ पहली गेंद के ऊपर सिंगल है, उसके बाद ये अच्छी गेंद ऑफ स्टंप से बाहर रही थी. कालच्या दिवशी चांगली गोलंदाजी अक्षय करून आपल्याला पाहायला मिळाली होती. यावेळी जोरदार अपील, मात्र पंच संबंध नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय राजू बोगा याच्याकडून. अप्रतिम एफर्ट आणि नक्कीच आपल्या संघासाठी इथे 3 धावा वाचवलेल्या आहेत. जी बिल्कुल, बहुत बढ़िया फील्डिंग वहाँ पर राजू बोगा द्वारा रही. सफल होकर खेलने की कोशिश की थी इस गेंद के ऊपर बाबू ने. अक्षय इस बार सामना करेंगे अभी. अक्षय टेटे
समोर खेळण्याचा प्रयत्न आणि एज एंड गॉन. बिल्कुल बहुत बढ़िया कैच वहां पर समाप्त किया विकेट कीपर थॉमस डाइज वहां पर मौजूद थे, बिल्कुल डाइव लगाकर ये कैच को समाप्त किया है थॉमस डाइज ने. बिल्कुल अब तक का इस टूर्नामेंट का ये कह सकते हैं कि अच्छा कैच. कल भी हमने देखा था कि फाइक अंसारी ने बहुत बढ़िया कैच समाप्त किया था और आज हम देख रहे हैं कि थॉमस डाइज. नक्कीच हे दुसऱ्या अँगलने आपण पाहू शकता. एक हात का कमाल, आपला हात जगन्नाथ. तर दोन फलंदाज बाद होऊन फेवलमध्ये परतलेले आहेत. नवीन फलंदाज डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी येतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अक्षय टेटे दुसरं षटक घातलं दूरवरच्या टोकाकडून. सामना करेल फलंदाज अल्पेश चौधरी. तो बढ़िया ओवर यहाँ पर घटता हुआ अक्षय थेटे का, जहाँ पर एक विकेट हासिल किया है और अब तक सिर्फ 2 रन खर्च किए 4 गेंदों में. तो कमाल का ओवर यहाँ पर अक्षय थेटे का. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग करताना आपण बघतोय अक्षय. यावेळी सामना करेल फलंदाज अल्पेश. यावेळी स्लाइस केलेल्या चेंडूला अप्परकडच्या अंदाजाने हा फटका आणि चेंडू निघून जातोय डीप थर्ड मॅन रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. मिनिमम एफर्ट अँड मॅक्सिमम रिझल्ट. बिल्कुल नज़ाकत ज़्यादा थी और ताकत कम थी. अच्छा स्ट्रोक आता हुआ वहाँ पर अल्पेश चौधरी के बल्ले से चौके के साथ अपना खाता खोलते और टीम का स्कोर बढ़ा दिया है यहाँ पर 26 पर. हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता. लेट कट थोडासा चेंडूची वाट पाहिली होती आणि चेंडूला वाट दाखवली होती. शक्तीपेक्षा इथे युक्तीचा वापर करताना दिसला होता फलंदाज अल्पेश. धावसंख्या 26. अल्पेश चौधरी एक बार फिर से सामना करेंगे वहां पर अक्षय का. यावेळी एकाच ऍक्शन मध्ये मारण्याचा प्रयत्न मात्र फसला जातोय अल्पेश आणि जावे लागेल अल्पेशाला तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक फलंदाज बाद. बाज पटेल ने अप्रतिम गोलंदाजी. ये तो सीधे साधे अक्षय नाही. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते अक्षय टेटे याच्या माध्यमातून. 2 फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला पाठवलेलं आहे आणि फक्त जर आपण बघितलं तर 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केलेले आहेत. जी बिल्कुल यहाँ पर कमाल की गेंदबाजी की है. जबकि पहले ओवर में हमने देखा माजिद शेख थोड़े से महंगे साबित हुए थे. 20 रन आए. इस ओवर में हम देखें तो सिर्फ 6 रन. तो पहले ओवर में जो रन बहुत ज़्यादा बन चुके थे, कहीं ना कहीं थोड़ी सी रोकथाम लगाई यहाँ पर अक्षय ने. 2 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 26, जबकि विकेटें 3 गिरी है. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. P1 आणि P2 या दोन्ही मेंढेर आपल्या ज्या षटकांची समाप्ती झालेली आहे आणि आता मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. हमारे बीच में इस वक्त पॉन्डियर के एक्स खिलाड़ी सऊद खतीब जी तशरीफ लाते हुए. वेलकम सऊद खतीब जी, आपका इस्तकबाल है BPL में. मैं अल्ताफ बाली सर की तरफ से आपका इस्तकबाल करता हूं. तो तीसरे ओवर के लिए राजू बोगा को बुलाया गया है गेंदबाजी के लिए, जबकि पहले 2 ओवर में 26 रन बने हैं. देखिए समय के मामले में सहयोग करना है प्लीज़. इस मुकाबले के बाद भी और 3 मुकाबले रहेंगे धुमाल सर.
नक्कीच वेळेच्या बाबतीत पुन्हा एकदा सहकार्य करायचं आहे. राजू बोगा सामना करेंगे बाबू. हमारे बीच में इस वक्त अवेश बाबा तशरीफ लाते हुए, वेलकम अवेश बाबा, और उनके साथ में शारिम खतीब भी है, पॉइनियर के एक्स विकेट कीपर शारिम खतीब. खेल की शुरुआत करनी है. राजू बोगा पहली गेंद राजू की अच्छी गेंद रही थी, वहां पर खोद कर इस गेंद को निकाला है. जब तक शाहिद खान गेंद को फील्ड करते उसी बीच एक रन पूरा करते हुए इस गेंद के ऊपर दोनों ही बल्लेबाज स्कोर आगे खिसकता हुआ है. इस एक रन की मदद से 27 रनों पर 3 विकेटें गंवाने के बाद विहान मीत कुमार. नक्कीच चांगली सुरुवात राजू बोगा याने केलेली आहे. अगदी विकेट टू विकेट बुंध्यामध्ये चेंडू हाताळला होता आणि फलंदाजाला बचाव करावा लागला होता. तो पहली गेंद बहुत बढ़िया गेंद वहां पर रही थी राजू बोगा की. इस बार सामना करेंगे प्रथमेश पाटिल. देखना राजू बोगा खुद फील्डिंग लगाते हुए यहां पर. उसी बीच वहां पर अच्छी गेंद, विकेट गिरता हुआ यहां पर नंबर 4 विहान मीत कुमार को लगने वाला ये चौथा झटका. होगा तो बल्लेबाज सोचते आप क्या होगा. बिल्कुल, राजू बोगा है तो फिर यही होगा. चौथा विकेट गिरा यहां पर 27 रनों पर. देखिए अगर हम बाबू को छोड़ दे तो ऐसे कोई बल्लेबाज नहीं है जो बड़े स्ट्रोक खेले. अल्पेश चौधरी जरूर कोशिश कर रहे थे लेकिन वो भी एक बाउंड्री लगाने के बाद आउट हो गए. अब देखना है मुनाफ शेख बल्लेबाजी के लिए जाते हुए. कुठल्याही फलंदाजाला स्थिर होता आलेलं नाही. खेळपट्टीवर तळ ठोकून फलंदाजी करता आलेली नाही आणि त्याचं कारण आपण पाहतोय की डबल डिजिटमध्ये कुठल्याही फलंदाजाला नक्कीच इथे जाता आलेलं नाही. मुनाफ शेख टीम के कैप्टन नॉक खेलना पड़ेगा अब यहाँ पर मुनाफ शेख को, क्योंकि अगर हम देखें तो अब तक 4 विकेटें गिर चुकी है, 27 रन बने. अभी भी बाबू अच्छी बल्लेबाजी कर रहे. मुनाफ शेख इस बार सामना करेंगे राजू का. नीचे बैकलिप से वहां पर खेला है, कवर की दिशा में देखना है अशीर गेंद के पीछे. अब जाकर वहां पर गेंद को फील्ड किया गया है अरबाज पटेल द्वारा. एक ही रन आएगा इस गेंद के ऊपर. पहली गेंद का सामना किया था वहां पर मुनाफ शेख ने और नीचे बैकलिप से इस गेंद को खेला था. स्ट्रोक चेक केला होता मुनाफ शेख याने. कॅप्टन इनिंग मात्र इथे मुनाफ शेख याला खेळावी लागेल कारण दुसऱ्या बाजूला बाबू चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर 28 धावा. उसी बीच वहां पर बड़े हिट की तरफ गए थे इस बार बाबू. एक रन आएगा इस गेंद के ऊपर. अच्छी गेंदबाजी इस ओवर में हम देख रहे हैं राजू बोगा द्वारा, जबकि दूसरे ओवर में हमने देखा अक्षय थेटे ने जिस तरह की गेंदबाजी की थी उसी तरह की गेंदबाजी यहाँ पर राजू बोगा करते हुए, मानो उन्हीं के नक्श कदम पर चलते हुए यहाँ पर राजू बोगा अब तक 4 गेंदों में 1 विकेट हासिल किया और सिर्फ 3 रन खर्च किए. यानंतर सामना आपण पाहणार आहोत अग्रराज्य पोगाव विपक्ष आर.के. फ्रीट अँड एम.जे. स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघाने नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. राजू बोगा
नक्कीच चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली नव्हती, मात्र या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. मुनाफ शेख एक बार फिर से सामना करेंगे वहां पर राजू बोगा का. एक बार फिर से उसी तरह का स्ट्रोक खेला है, हल्के हाथों से पुश किया था इस गेंद को मुनाफ शेख ने. इसको आगे खिसकता हुआ इस एक रन की मदद से 30 रनों पर. कंट्रोल गोलंदाजी आपण पाहतोय राजू बोगा याच्या माध्यमातून, आणि एक चांगला संकेत आहे कारण राजू बोगा ज्याला लय सापडलेले आहे. जी बिल्कुल, क्योंकि जानते हैं राजू बोगा भी कि मुनाफ एक हार्ड हिटर बल्लेबाज है, तो बिल्कुल विकेटों में गेंदों को रख रहे हैं. और मुनाफ शेख भी इस वक्त हम देख रहे हैं कि नीचे बैकलिप से ही ज़्यादातर बल्लेबाजी कर रहे हैं. कृपया वेळेचं भान राखायचं आहे. बाबू उसी बीच वहां पर देखना इस गेंद को खेल दिया है, लॉन्ग ऑन की दिशा में गेंद आती हुई 7 रन आ जाएंगे इस गेंद के ऊपर. नो बॉलर उसके ऊपर सिक्सर. सोने पे सुहाग. काबू आणि सोने पे सुहागा करेला तो करेला ऊपर से निमचढा, कारण पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे, कारण ह्या 7 धावा मिळाल्या आहेत संघाला. जी बिल्कुल, कमाल की बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है बाबू द्वारा. बाबू को काबू में नहीं कर पा रहे यहाँ पर देवा टाइगर्स के गेंदबाज. स्कोर इस 7 रनों की मदद से तेजी से आगे दौड़ता हुआ 37 पर. धावसंख्या 37. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय बाबू याच्याकडून. दहा चेंडूंचा सामना आतापर्यंत केलेला आहे बाबू याने, आणि वैयक्तिक 27 धावसंख्येवर फलंदाजी करते. एक बाजू नक्कीच लावून ठेवलेला, अक्षरशः खेळपट्टीवर नांगर टाकून फलंदाजी करताना आपण पाहतोय बाबू या फलंदाज. जी बिल्कुल, एक सिरा पूरी तरह से संभाले रखा है वहाँ पर बाबू ने, और कमाल की बल्लेबाजी भी कर रहे हैं. अब तक हम देखें तो 4 सिक्सर लगाए. उसी बीच एक बार फिर से ओहो, ये भी जा रहे हैं मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए. अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय. दरम्यान धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या 6 ने वाढून झालेली आहे 43. बिल्कुल, 3 ओवर की समाप्ति पर बहुत बढ़िया टोटल बना लिए हैं यहाँ पर. अब देखने आने वाले 3 ओवर में किस तरह से गेंदबाजी और बल्लेबाजी होती है, ये बताएंगे सिद्दीक बाबे सर और हरीश पांड्या सर. Thank you so much, Mazhar Khan and Shubhat Dhumal. You are watching Super League, beyond the Premier League. Welcome all of you and good afternoon. What a batting from men from Uttar Pradesh, UP. Kasim Babu played a fantastic knock, some huge hit out of the ground. He is the icon player of Bihan Mit Kumar, Padmakar Chaudhary with us, Karsan Flore, Narendra Chaudhary, Jeetu Flore, Saud Khatib, Naeem Sheikh. Welcome all of you. Is going to be Akshay Thete continue from far end. Sun leaning from the cloud, today a cloudy day. Welcome the respected Sujit Namdev Patil, the friend of Naeem Sheikh, engineer in BPL. Most welcome, sir. And there we watch Akshay Thete. Short thurman, man at point, deep extra cover, long off, strategish, wide long on, mid wicket, backward square leg, and man
long leg boundary. Akshay Tete up to the wicket now. Goes to Munaf, would drive all on the ground to wide off long on. Shahid Khan is there. Enough time, batsman gets one. Harish, I think Kasim Babu, man from UP, played a fantastic knock so far. मागच्या सामन्यामध्ये कासिम बाबू सामनावीर झाला होता आणि बाबू जिथे थांबला होता तिथून त्याने आज सुरुवात केली आहे. 11 चेंडूमध्ये 33 धावांची वादळी खेळी आणि ही खेळी बघतायत सन्माननीय पद्माकर चौधरी साहेब आणि इतर सर्व मान्यवर. तुम्ही बघत आहात सऊद खतीब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, नईम शेख साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, करसन फुलोरे साहेब आणि त्यांच्यासोबत अल्ताफ बाली यांना तुम्ही बघत आहात, रजीबाई कुवारी यांनासुद्धा तुम्ही बघत आहात. हे सर्व मान्यवर BPLचा आनंद घेत आहेत. जितू फुलोरे साहेब यांचं सुद्धा स्वागत आहे. Akshay ball, oh, what a shot! This is the biggest six of BPL. Great shot. $5,000 का इनाम रखा है बैट्समैन के लिए और ये हैट्रिक हो गया. यस, कासिम बाबू हो चुके हैं बेकाबू. यस, विहान मीत कुमार के लिए. And there we watch Akshay Tete. Goes to Kasim, this time sensible cricket. Front foot drive to deep extra cover and rooted the strike. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कासिम बाबूसारखा युवा खेळाडूने एक अप्रोच दाखवला आहे. प्रत्येक चेंडूला मी मारणार नाही, मी चेंडूला बघणार, जर मला वाटला की हा मैदानाच्या बाहेर गेला पाहिजे तर त्याला नक्की मी प्रेमाने मैदानाच्या बाहेर पाठवेन, परंतु जर चेंडू चांगला असेल तर मी त्याला सन्मानपूर्वक खेळणार. हे पवित्र त्याने दाखवलं आहे आज त्याच्या खेळामध्ये. Akshay Tete facing him boom boom Munaf Sheikh. This time slower one, slog sweep over mid wicket. Glorious shot, 6 runs. Wave your hands in the motherfucking. म्हणजे आज त्याच्या सहकारी बाबा शेख याला सूर गवसलाय आणि आता मुनाफ शेखला सूर गवसलाय आणि हे दोन खेळाडूंना भिवंडी कधी विसरू शकत नाही. बिगेस्ट विन इन द हिस्ट्री ऑफ टेनिस क्रिकेट ऑफ भिवंडी, प्लेइंग फॉर बी इंडियन, चेझिंग 119. तर मुनाफला सूर गवसलाय ही चांगली बाब आहे, कारण तो संघनायक आहे विहान मीत कुमारचा. Akshay Tete goes to Munaf, fine delivery, try to york with the short back leaf, soft and drive to deep extra cover, and with the stroke through for one, his score moves up to 58 for the loss of 4 wicket, and we are in over number 4. खूप चांगली सुरुवात केली आहे. शाहिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत धावसंख्या जी आहे ती कंट्रोलमध्ये होती, मात्र या षटकामध्ये आता ही धावसंख्या फुलते. 10 चेंडूमध्ये 31 धावांची भागीदारी. Akshay Tete, this time once more try to swing on the onside, plain miss, and time of strategic timeout in BPL. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. आज आपल्यासोबत भरपूर संघ मालक उपस्थित आहेत आणि त्या सर्व संघ मालकांचं हार्दिक स्वागत आहे. आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत विहान मीत कुमार टेमघरचे पद्माकर चौधरी आणि दिनेश चौधरी साहेब. सुभाष ठाकरे यांचं हार्दिक स्वागत आहे. मॅगी 11चे मंगीलालजी पालीवाल, AB स्पोर्ट्स काडीबारचे अल्ताफ शेख बाली, साई स्पोर्ट्स खारबावचे महेंद्र पाटील, रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे तारिक रईस, देवा ग्रुप फाउंडेशन देवा टायगर्स पडगाचे सुजित ढोले, पप्प्या आणि पराग पाटोले, RK फ्रीट आणि MJ स्पोर्ट्स फुरकान बुबेरे, SK एंटरप्राइजेस रसेश अग्रवाल आणि शुमाइल सुसे, चॅलेंज स्पोर्ट्सचे मयूरविलास पाटील,
आगरीराजा पोगावचे तेजसजी पाटील, प्रभुदेवा बॉईज भादवडचे प्रभुदास मदनबुवा नाईक आणि बालाजी ग्लोबस इंडस्ट्रीयल पार्कचे वीरेंद्र दयानंद चोरगे. आपल्यामध्ये सन्माननीय पद्माकर चौधरी साहेब उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. करसन फुलोरे साहेब, जितू फुलोरे साहेब, त्याचप्रमाणे सऊद खतीब साहेब, नईम शेख साहेब, हे सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. अल्ताफ बाली तिथे आहेत आपल्यासोबत. आणि स्ट्रॅटेजिक टाईमआउट जो आहे तो हळूहळू आता संपत चालला आहे. बघा, गोलंदाजीचं पृथक्करण माजिद 1 ओव्हर 20 धावा आणि अक्षय थेटे 2 ओव्हर 21 धावा आणि राजू बोगा 1 ओव्हर 17 धावा. सुजित पाटील जे स्वतः अभियंता आहेत आणि नईम शेखचे मित्र आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. स्ट्रैटेजिक टाइम आउट समाप्त हो चुका है. 4 ओवर में हरीश क्या कहेंगे कासिम बाबू, जिस तरह बल्लेबाजी कर रहे हैं, यूपी तड़का हम बीपीएल में देख रहे हैं. जी हाँ, वो कासिम बाबू उत्तर प्रदेश से जब यहाँ आए तो उन्होंने देखा कि अगर मैं नए शहर में नए राज्य में जा रहा हूँ तो मुझे अपना अच्छा खेल दिखाना होगा. इसके पहले भी काफ़ी खिलाड़ी उत्तर प्रदेश से मुंबई में आए और खेल कर गए, जिसमें धीरज सिंह, नवीन कश्यप, विशाल सिंह, ऐसे कई प्लेयर्स हैं. और यहाँ पर कासिम बाबू ये अपना दर्जा दिखाते हुए, जो खिलाड़ी है वो खेलने से मतलब रखता है और उसको अगर ऐसा प्लेटफॉर्म मिले बीपीएल जैसा, तो कासिम बाबू अपना सर्वश्रेष्ठ क्रिकेट क्यों नहीं देंगे. दूसरी तरफ विहान मीत कुमार के जो ओनर है पद्माकर चौधरी और दिनेश चौधरी साहब, इन्होंने खिलाड़ियों का इतना अच्छा ख्याल रखा है और इनामों से उनको माला माल किया है. मैं समझता हूँ कि अगर इस तरह का इनकरेजमेंट ओनर्स देंगे, मतलब तमाम ओनर्स अपने खिलाड़ियों को इनकरेजमेंट देंगे, तो वो खिलाड़ी जी जान से खेलेंगे और जब वो जी जान से खेलेंगे तो आपकी टीम की जो जीत है वो निश्चित है. यही कारण है कि पद्माकर चौधरी के चेहरे पे इत्मीनान है. और डगआउट जो है देवा टाइगर का, वहाँ मंगेश पाटोले उर्फ अपला मंग्या और साजिद शेख कहीं ना कहीं चिंतित नजर आ रहे. 4 ओवर समय में कॉपरेट करे. 30 मिनट का समय दिया गया है. स्पेशली राजू बोगा प्लीज, बॉन्डर ऑफ भिवंडी को लगाया गया है. पहला ओवर बहुत अच्छा किया था राजू बोगा ने. अब सामना करेंगे बुम बुम मुनाफ शेख. 10 पे बल्लेबाजी कर रहे हैं. 40 पर कासिम बाबू. नो बॉल, बल्ले के फेस को खोला, गाइड किया गली में, स्ट्राइक को रोटेट किया कासिम को. राजू बोगाला नो बॉलची समस्या भेडसावते. जणू काय व्यापाऱ्यांना जीएसटीची समस्या भेडसावते आणि त्याने काहीतरी करायला पाहिजे. कारण प्रत्येक षटकामध्ये तो एक नो बॉल टाकतोय आणि त्याला जर पुढे मोठं क्रिकेट खेळायचं असेल, तो मोठा खेळाडू आहे, परंतु त्यांनी त्याच्या रनअपवर मेहनत करावी लागेल. मला आठवते सिद्दीकबाई, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये चामिंडा वाज ओव्हरस्टेप करायचा आणि त्याच्या मदतीला श्रीलंकन बोर्डने त्यावेळेची 100 मीटरची एक खेळाडू होती, महिला खेळाडू सुशांतिका जयसिंगे, तिच्याबरोबर त्याला प्रॅक्टिस करायला लावलं आणि चामिंडा वाज त्यानंतर खूप चांगला गोलंदाज झाला. प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. परत परत तो नो बॉल मी काय करतोय, कशाला करतोय, त्याचं नक्की कारण मीमांसा त्यांनी करायला हवी. और उसका उदाहरण भी है कि बेस्ट बॉलिंग फिगर उनके नाम है और साथ ही साथ ओडीआई में 400 विकेट लिए चामिंडा वास ने. राजू बोगा, ओ ये भी जाएंगी मैदान के बाहर. आज तो ऐसा लग रहा है कि घर से सेट होकर आए हैं कासिम बाबू. 46 पे खेल रहे. दिल वालों के दिल का करार लूटने हम आए हैं यूपी बिहार. कासिम बाबू यांचा मार्फत खळखटाक. अब राजू बोगा को कह रहे होंगे कि नैन लड़ गई है तो मनवा में कतक हुए बे करी. क्या बल्लेबाजी करी. मनवामा कसक हो गई. हाँ सिद्दीक भाई. राजू बोगा कासिम बाबू के लिए उछाल दिया है. फील्डर हैं अक्षय ठेटे और कासिम बाबू 46 रनों की बारी खेलने के बाद शकर की गोली का शिकार हुए.
लेकिन बिग हैंड देना चाहिए. दिस इज द इनक्रेडिबल इनिंग इन बीपीएल. मैन फ्रॉम यूपी, कासिम बाबू. अरे डीजे मैन रुपेश भी मानो पूरे भारत को साथ लेके चल रहे हैं. 66 धावा 5 गडी बाद. नक्की डीजे चांगली कामगिरी करतोय आणि सिद्दीक भाई यही जरूरी भी है. डीजे वाले बाबू अपना गाना बजाएंगे और बल्ले वाले बाबू को अपने रन बनाने होंगे, गेंद वाले बाबू को अपना विकेट लेना होगा. हालांकि wasn't a wicket delivery आरेश, but this is the cricket. फुल टॉस गेंद को आप जब इन फ्रंट ऑफ द विकेट खेलते हैं तो आपको ताकत ज्यादा झोंकना पड़ती. नए बैट्समैन बल्लेबाजी को विक्की मात्रे आए हैं, जिनको सिर्फ विक्की मात्रे के लिए हर सिक्सर के लिए 1,000 रुपए का 4-6 के लिए 1,000 का इनाम. बोगा की गेंद ड्राइव किया गैप में, मुनाफ ने 4 रन. कप्तान अब अपने शोल्डर पे जिम्मेदारी लेते हुए. मुनाफ जो आहे त्याने दाखवून दिलंय प्रसिद्धी परामुख आणि कर्तव्य दक्ष असा तो संघनायक आहे आणि फलंदाजीमध्ये आता जबरदस्त फॉर्ममध्ये आलेला दिसतोय. इस मर्तबा धीरे से गेंद को गाइड करते हुए गली में 1 रन. देखिए सामना करने जा रहे विक्की मात्रे, जिनके हर 4 और 6 के लिए पद्माकर चौधरी ने 1,000 रुपये का इनाम रखा है. कारण यही है कि वो टेमगढ़ के दामाद हैं, होने वाले दामाद. तर विकी मात्रे लेकिन एंगेजमेंट तो हो चुकी है ना. मंगेश पाटोले ने ऐलान किया है कि हर विकेट के लिए राजू बोगा के हर विकेट के लिए 500 रुपये. अपला मंग्या, बहुत फेमस पर्सनालिटी. इस मरतबा विद टाइट स्विंग किया ऑन साइड में, 2 खिलाड़ी झपट रहे हैं. बढ़िया फील्डिंग, डीप में सिर्फ 1 रन आता हुआ. 72 धावा झालेले आहेत. 5वं षटक राजू बोगा हाताळतोय. एक चांगली धावसंख्या, कारण विहान मितकुमार आणि देवा टायगर्स पडगाई या दोन्ही संघासाठी जिंकणं महत्त्वाचं आहे, परंतु जिंकण्यासोबत त्यांच्यासाठी नेट रन रेट हा ठेवणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. राजू बोगा, बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर, बल्ले के नीचे से निकल गई. ओवर समाप्त होते हुए 5 विहान मितकुमार ने बनाए. 72 रन, विकेटें गिरी है 5. अगली 2 टीमों के कैप्टन को टॉस बॉक्स में बैठना है. आरके फ्रीट एंड एमजे स्पोर्ट और आगड़ी राजा पोगांव, दोनों के कैप्टन को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. हरीश, आई थिंक दिस इज द हाईएस्ट टोटल so far डेज प्ले, because the end of the 5 over 72 for the loss of 5 wickets. नक्की 70 धावांचा टप्पा ओलांडला आहे आणि इथून ज्या काही धावा काढता येईल त्याकडे नक्की त्यांनी मेहनत करावी लागणार आहे. एक गोष्ट चांगली आहे की मुनाफ जो आहे तो फॉर्ममध्ये आलेला आहे. कासिम बाबू चांगलं खेळून गेला आणि आता त्याने मुनाफला सांगितलं की मी माझं काम केलं, आता तुम्ही संघनायक म्हणून तुमचं काम जर केलं तर आपल्या दोघांच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर आपण एक 85-90 धावापर्यंत जाऊ शकतो. लेकिन सिक्के का दूसरा रुख है कि जितने श्रीलंका में रॉय डाइस फेमस रहे, उतने हाई प्रोफाइल बैट्समैन थॉमस डाइस देवा टाइगर में है. इस बात को याद रखना चाहिए. दुसऱ्या डावाची आपण आता सध्या चर्चा करत नाही आहोत, कारण आज मी बुमबुम अशीर यांना सुद्धा आज बघतोय, सुफियान यांना बघतोय, शाहिद खान स्वतः आहेत. म्हणजे फक्त एकटा थॉमस नव्हे तर पूर्ण संघाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. कारण
ज्या संघामध्ये प्रत्येक सामन्यामध्ये वेगवेगळ्या खेळाडूला जेव्हा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक भेटतो तो संघ नक्की पुढे जातो आणि हे चित्र आपल्याला काल बघायला मिळालं, परवा बघायला मिळालं आहे. तर हे दृष्टिकोन ठेवून जर खेळले तर नक्की दोन्ही संघ पुढे जाऊ शकतात. एब्सोल्युटली टीम वर्क. पहली गेंद वाइड घोषित किया अंपायर ने. गेंदबाजी के लिए सैफ शेख आए हैं, स्पिन गेंदबाज. काय चेंडू वळवला तर मला वाटलं का त्याच्या मनगटामध्ये बॉल बॅरिंग फिक्स केली की काय. फिर से वाइट का इशारा. हालांकि वो चाइनामैन करने की कोशिश कर रहे हैं. इथे कुठे टर्न आणि बाउन्स आहे त्याच्याकडे पण सातत्यता नाही आहे, टप्पा नाही आहे. त्यांनी लाईन जी आहे ती व्यवस्थित ठेवावी लागणार. इस मरतबा कंट्रोल पुल शॉट है आउटफील्ड में. 1 रन बनता हुआ स्कोर में. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 75. विहान मित कुमार टेमगर का 5 विकेटों के नुकसान पर. देखिए बीपीएल में पहली गेंद से आखिरी गेंद तक ऑडियन्स ने काफ़ी एंजॉय किया है. प्रेक्षक पाहिजे. प्रेक्षकाचा उत्साह ओसंडून वाहतोय. आनंद बघा प्रेक्षकांचा गगन मावेनासा झाला आहे. कारण त्यांना माहीत आहे जरी मी मैदानामध्ये गेलो तर मला बघायला मिळेलच, परंतु जर मी घरी जरी बसलो तर यूट्यूबवर मला बघायला मिळणार आहे. आणि सिद्दीकभाई हे जे प्रेक्षक असतात ना ते आपल्या लाडक्या खेळाडूंना बघण्यासाठी टेनिस क्रिकेटचा खाणाखुणा शोधत असतात. म्हणजे अगदी पालघरपासून ते भिवंडीपासून ते रायगडपासून ते कुठेही प्रेक्षक तुम्ही जाल तर तुम्हाला बघायला भेटतील. सैफ शेख कांगालिक अंडर 19 खेल चुके हैं ए डिवीजन. ओ काफी घुमाव. अपील जरूर लेकिन अंपायर के सामने आ गए. वहां पर सैफ लेग बाय का इशारा. सुभाष ठाकरे जी हमसे जुड़ते हुए वेलकम. सिद्दीकभाई या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी जी BC4 कमिटी आहे त्यात प्रमोद म्हात्रे, अमोल पाटील, सुभाष ठाकरे आणि इतर जे सहकारी आहे त्यांनी खूप चांगला प्रतिसाद आणि चांगली खूप मेहनत करत अल्ताफ बाली यांना सपोर्ट केलेला आहे. BC4 कमिटीने शिस्त आणली आहे आणि त्याचबरोबर प्रोत्साहनसुद्धा दिलं आहे या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर जय बजरंग गोरसई म्हणजे गोरसई गावाचे सरपंच मुरलीधर केणे साहेब आणि पायनियर स्पोर्ट्स यांचेसुद्धा आम्ही तेवढेच आभारी आहोत. सैफ शेख इस मरतबा खींच के मारा है. पुल हवा में, फील्डर आए नीचे, आउट हो गए विकी मात्रे. कितनी गेंदों का सामना किया? 3 गेंदों का. छठा झटका लगता हुआ विहान मित कुमार को. दोनों कैप्टन टॉस बॉक्स में इस वक्त पहुंच चुके हैं. नए बैट्समैन बल्लेबाजी को जा रहे हैं. वैभव माली. आज सूरज और बादलों के बीच में सुबह से ही आंख मिचोली चल रही है. वहीं बैटल हम देख रहे हैं गेंद और बल्ले के बीच में. सैफ शेख अभी तक आज़ादी बरतने नहीं दी है डेथ ओवर में. मुनाफ को बहुत ज्यादा घुमाओ. Turn and bounce. It has been a wonderful spin bowling in death over from Saif Sheikh. ना युवा खेळाडू आहे आणि जशी राजू बोगाची गोलंदाजीची शैली आहे एक आगळी वेगळी तशी सैफची सुद्धा आहे. आणि दोघांचा भर मात्र टर्न आणि बाउन्सवर राहिला आहे. आणि सैफ जसजसा अजून मोठा होत जाईल वयोमानाने तसतसा तो जो अनुभव आहे तो त्याच्या पाठीशी येणार आणि अनुभवाची शिदोरी घेऊन तो यापुढे खूप प्रगती करू शकतो अशी त्यांनी सुरुवात केली आहे BPL मध्ये. शाहिद खान बहुत खुश हैं जिस तरह से डेथ ओवर में सैफ शेख की गेंदें घूम रही है, कांटा बदल रही है, स्पिन हो रही है. स्कोर है इस वक्त
77। देखना है कि कुछ अशीर कह रहे हैं वहां पर फील्डर को। बुम बुम अशीर। वैभव माली सामना करें सैफ का। वाइट 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 78 रनों पे हुआ है। हालांकि वाइट गेंदे हुई है हरेश, लेकिन बड़ा स्ट्रोक नहीं आया। नाही, परंतु त्यांनी लक्ष ठेवावं लागेल, कारण अस्तित्वाची लढाई आहे आणि चेंडू जो आहे तो यष्टीवेधक जर नसेल तर त्याचं नुकसान कुठे ना कुठे भरपाई करावं लागणार आहे गोलंदाजी संघाला. सैफ की अगेन, ओ हो क्या घूमी है। बैट्समैन सरप्राइज रहे थे। रिप्ले में हम देखना चाहेंगे। व्हाट अ बॉल। अचानक निर्विष वाटणारी गोलंदाजी कालिया नाग सारखी वाटली, म्हणजे असा फिरला तो चेंडू कालिया नाग सारखा. कमाल की बॉलिंग कर रहे हैं सैफ शेख डेथ ओवर में। राजू भोगा इस वक्त फॉरवर्ड स्लीप पॉइंट पे हैं। सैफ की गेंद इस मर्तबा देखना है क्या कुछ हुआ है। वाइड और 1+1। सिद्दीकभाई, इथे कुठेतरी सैफला जाऊन इतर खेळाडूंनी सांगायला पाहिजे, जसे तुम्ही भरपूर वेळा म्हणतात की मोहल्ला बदलला पाहिजे, तर तो मोहल्ला त्यांनी बदलायला पाहिजे साहेब. यस, 3 वाइट गेंदे किए, दूसरे मोहल्ले में 4 वाइट गेंदे। इसका मतलब है कि पिछले 4 दिनों से सैफ दूसरे मोहल्ले में रह रहे। युवा खेळाडूसाठी तो टर्न करायचा प्रयत्न करतोय असं मला कुठेतरी वाटलं. टर्नमध्ये तो बादशाह आहे, परंतु लाईन आणि लेंथवर नियंत्रण. असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की स्पिनर्स मॅच्युअर विथ एज. जसजसा तो परिपक्व होत जाईल, प्रगल्भ होत जाईल, तसतसा तो अजून चांगली गोलंदाजी करू शकतो. पिछले सीजन में BC4 फॉर्मेट में बहुत ही घातक गेंदबाज रहे। फ्लाइट दिया, स्वीप कर दिया गेंद को डीप स्क्वायर लेग पर। 1 रन बना, दूसरे की दौड़ लगा चुके हैं। आशिर ने बेल्स गिरा दिए, मुनाफ शेख आउट। तो कुल मिलाकर 6 ओवर में विहान मित कुमार ने बनाए 81 रन। 82 की चुनौती रखी है देवा टाइगर पड़गा के सामने। आइए मैं आपको लिए चलता हूं टॉस बॉक्स में, जहां पर वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या और आवाज की मलिका को एंकर रेशमा महकर मौजूद है। भिवंडी प्रीमियर लीग 2021 नेक्स्ट सामना होणार आहे RK फ्री हिट्स वर्सेस आगरी राजा पोगाव. आणि टॉससाठी आपले हरीश पांड्या सर आपल्यासोबत जुळतातच आहेत, पण त्यासोबतच मी मान्यवरांना विनंती करते, माननीय श्री करसनजी फुलोरे यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी टॉससाठी यावं. पद्माकरजी चौधरी यांना सुद्धा नम्र विनंती असेल की त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे. आताच आणि माननीय श्री सुजितजी पाटील यांना सुद्धा नम्र विनंती असेल की त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस जो आहे तो आपण उडवणार आहे. सो मान्यवरांना विनंती असेल. सुस्वागतम पद्माकरजी चौधरी. आताच TPLचं यशस्वी आयोजन. त्याचप्रमाणे करसनजी आणि 40+ संघटनेचे अध्यक्ष आहेत म्हटल्यावर 40+ खेळाडूंना सुद्धा त्यांचं प्रोत्साहन आहे. करसनजी फुलोरे आणि त्याचप्रमाणे सुजित पाटील जे स्वतः अभियंता आहेत. वेलकम. नक्कीच. सो कॉल असेल आगरी राजा पोगावचा. डू दी ऑनर सर. दयानंद चोरगे हा कॉल आहे आणि जी हां दयानंद चोरगेच आलेला आहे. सो आगरी राजा पोगाव या संघाने हा टॉस जिंकलेला आहे. सो अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन अली खरबे यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेली ही बॅग त्यांना भेटते. मी आता सर्व पाहुण्यांना नम्र विनंती करणार आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद पद्माकर चौधरी साहेब, 40+ संघटनेचे अध्यक्ष. त्याचप्रमाणे करसनजी फुलोरे, जॉयकुमार अँड कंपनी आणि सन्माननीय पाटील. नक्कीच मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार. सो येस, आगरी राजा पोगाव लास्ट मॅच झाली आणि त्या मॅचमध्ये एक शेवटच्या बॉलपर्यंत रंगतदार आली होती. शेवटच्या बॉलला तुम्हाला हार स्वीकारावी लागली. यावेळी काय होणार आहे, काय चेंजेस आहेत का प्लेइंग 11मध्ये, किंवा काय कशा गोष्टी होणार आहेत, त्याआधी तुमचा निर्णय सांगा. प्लेइंग 11मध्ये चेंजेस तर करायचेच आहेत आणि लास्ट बॉलपर्यंत आमची दुसरी मॅच तशीच झाली. दोन्ही मॅच हरलो, शेवटच्या बॉलपर्यंत गेल्या. आता पुन्हा मी चेस करण्याचा निर्णय घेतला आहे
आणि ही मॅच चेस करू. नक्कीच चेस करण्याचा निर्णय आहे. नक्की. आता गुलाबीवरनं तुम्ही केसरीमध्ये आलेला आहात, तर असं काय म्हणजे असं वाटतं तुम्हाला की कधी कधी रंग बदलला तर भविष्य बदलते म्हणून? असं आता आम्हाला पण भविष्य बदलावंच लागणार आहे, कारण का 2 मॅच राहिलेले आहेत, दोन्ही जिंकण्यावर चालणार आहेत. नक्की. तुम्हाला आत्मनिर्भर व्हावंच लागेल आणि चांगली खेळी दाखवावी लागेल. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहेत. दोस्तों, हमारे साथ माजिद बोबड़े एक युवा कैप्टन है और न केवल अच्छे ऑर्गेनाइज़र है, ऑक्शन में भी बहुत ज़बरदस्त काम उन्होंने किया, कल क्रिकेट के मैदान पर अच्छा खेले. माजिद, अब आपकी टीम के लिए जीतना बहुत ज़रूरी है. अब आपकी टीम के हर खिलाड़ी के मन में एक ही शब्द चल रहा है, विक्ट्री विक्ट्री विक्ट्री. क्या लग रहा है आपको, विक्ट्री के लिए ऐसी क्या बातें करनी होगी आपकी टीम को आज? सर हमारे प्लेयर्स को तो यही है कि सबको अपना 100% देना पड़ेगा और जिसका जो मौका मिले उसने उसका भरपूर फ़ायदा उठाना चाहिए. और हम लोग कोशिश यही करेंगे कि हम लोग फर्स्ट बैटिंग में कम से कम 80 अबव मारें. आपकी टीम में कोई चेंजेस आप देख रहे हैं इस मैच के लिए? हाँ, चेंजेस तो होंगे सर. माजिद, एज अ कैप्टन आपका जो परफॉर्मेंस रहा है, क्या आप उससे सेटिस्फाइड है अब तक? नहीं, सेटिस्फाई तो नहीं हूँ सर, क्योंकि लास्ट मैच जो था उसमें मेरा खेलना बहुत ज़रूरी था, तो उसमें बहुत जल्दी आउट हो गया. कोई बात नहीं, कैप्टन्स जो है ये कभी भी वापसी कर सकते हैं. हम उम्मीद करते हैं की आप अपना सर्वश्रेष्ठ क्रिकेट दें. मित्रांनो, याचबरोबर टॉस सेरेमनी आपण इथेच संपवतोय. मात्र नाणेफेक जिंकले आगरी राजा पोगाव या संघाने आणि नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आणि प्रथम आमंत्रित केलं आहे RK फ्रीड अँड MJ स्पोर्ट्स या संघाला फलंदाजी करण्यासाठी. हा सामना थोड्याच वेळानंतर तोवर जाऊया समालोचन कक्षामध्ये. ओव्हर धन्यवाद. टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद हरीश पंड्या सर, धन्यवाद रेश्मा मयेकर. तर 82चं लक्ष आहे देवा टायगर्स पडघा या संघासमोर आणि या लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत. यानंतर सामना आपण पाहणार आहोत RK फ्रीड अँड MJ स्पोर्ट्स विरुद्ध आग्र्याच्या पोगाव या दोन संघामध्ये, ज्यामध्ये नाणेफेक जिंकलेले महेश ठाकरे जो आग्र्याच्या पोगाव संघाचा संघनायक आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. मात्र बोलूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज खालिंग एक्सप्रेस वेग सेलर सज्ज होतोय. P1चं पहिलं षटक घालण्यासाठी स्ट्रायकर फलंदाज थॉमस डायस आणि नॉन स्ट्रायकिंगला मॅजेस्टिक शाहिद खान. तर P1चं पहिलं षटक मार्गस्थ होणार आहे. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू कंट्रोलला फटका आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रीजनमध्ये. तो पहली गेंद वहां पर विवेक शिलार की थोड़ी सी नीचे रह गई थी. ये गेंद शॉटम पुल लगाया था उस गेंद के ऊपर थॉमस डाइज ने. दोनों ओपनर बल्लेबाज हम देखें तो शाहिद खान और थॉमस डाइज, जो टारगेट है वो 82 का टारगेट है. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे पॉइंट रिझनकडे एका धावेसाठी. एकेरी धावीने थॉमस डायज स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि एकेरी धावीने अकाउंट ओपन होतोय देवा टायगर्स पडगा या संघाचं. जी बिल्कुल, हल्के हाथों से इस बार खेला था थॉमस डाइस ने इस गेंद को. 1 रन की मदद से अपना और अपनी टीम का खाता खोलते हुए यहाँ पर थॉमस. 82चं लक्ष आहे आणि 82 लक्षाचा पाठलाग करताना आपण बघतोय देवा टायगर्स पडगा संघ. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घालतो गोलंदाज वेग सेलार. VIP डायसच्या टोकाकडून सामना करेल फलंदाज शाहिद खान, डावखोरी शैलीचा शैलीदार फलंदाज. याने अप्रतिम फटका इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय पॉइंट रिझन मधून सीमा पार धन्नाटेदार चौकार. बहुत बढ़िया स्ट्रोक इस वक्त आता हुआ शाहिद खान के बल्ले से. थोड़े से ऑफ स्टंप से बाहर रखी थी, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक इनफील्ड के ऊपर से इस गेंद को खेल दिया था 4 रनों के लिए. शॉट वाइड अँड पनिश. अप्रतिम फटका आपण बघतोय मॅजेस्टिक का शाहिद खानच्या बॅटमधून चौकारीनं स्वतःचं खातं उघडतोय आणि चौकारीनं संघाची धावसंख्या झाली ती 5 धावा.
एक चांगलं लक्ष आहे आणि ते लक्षात घेता चांगली सुरुवात आपण पाहतोय दोन्ही सरांकडून. यावेळी पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून आणि हा चेंडू जातोय सीमा पार, अगदी कॅल्क्युलेट तोलून मापून मारलेला आहे षटकार. बहुत बढ़िया बल्लेबाजी वहां पर देखने को मिल रही है शाहिद खान द्वारा. पुल स्ट्रोक खेला था और गेंद मिड विकेट की दिशा में जाती हुई 6 रनों के लिए. स्कोर तेजी से अब छलांग मारता हुआ इस सिक्सर की मदद से 11 रनों पर. पहिला फटका आपण पाहिला होता ऑफ साईडला आणि त्यानंतरचा फटका ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. शाहिद खान जो ऑफ साईडला आणि ऑन साईडला खेळणं पसंत करतोय आणि दोन्ही फटके आपण पाहिलेले आहेत त्याच्या बॅटमधून. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा. विशेपमध्ये 2 शतरक्षक आपण पाहतोय यष्टिरक्षकाच्या मागे. यावेळी जोरदार अपील मात्र पंच समत नाहीत. चांगली वापसी करतो या चेंडूवर गोलंदाज विवेक शेलार. वेगवान चेंडू आणि चेंडू पडल्यानंतर बाउन्सही झाला होता. जी बिल्कुल राइजिंग डिलीवरी थी, उसके ऊपर अपर कट लगाने की कोशिश की थी शाहिद खान ने. अच्छी वापसी करते हुए विवेक शेलार. जब पिछली 2 गेंदों के ऊपर 10 रन निकाले थे शाहिद ने. अच्छा कमबॅक यहाँ पर विवेक का. बॅकफुटला जाऊन चेंडूला टोलवले अप्रतिम फटका आपण पाहतोय गॅप मधून चेंडू जातोय सीमा पार दणदणीत चौकार. चेंडू गेला होता सीमा पार फरार 4 धावांसाठी चौकार. जी बिल्कुल बहुत ही खूबसूरत स्ट्रोक इस गेंद के ऊपर खेला था वहाँ पर शाहिद ने. इस तरह के जो स्ट्रोक रहते हैं धुमाल सर वो क्रिकेट की खूबसूरती को बढ़ा देते हैं. नक्कीच अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबार चौकार. या चौकाराने धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 4 ने वाढून झालेली ती 15 धावा. आणि ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती देवा टायगर्स पडघा संघाला त्याप्रमाणे सुरुवात करून दिली जाते. खास करून शाहिद खान आक्रमक मूडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मॅजेस्टिक शाहिद खान बऱ्याच वर्षापासून नक्कीच आपला सातत्य या खेळाडूने दाखवलेलं आहे. फॉर्म आता जाता रहता है लेकिन क्लास कभी नहीं मरता. जी बिल्कुल, और यही बात उन्होंने इंटरव्यू में भी कही थी कि मेरा फॉर्म कहीं ना कहीं थोड़ा सा मैं स्ट्रगल कर रहा हूँ. तो इस मैच में अच्छा कमबैक करते हुए शाहिद. ओवर की समाप्ति पर रन जो बने थे 15 रन. दूसरे ओवर के लिए बाबू कासिम को बुलाया गया गेंदबाजी के लिए. बाबू कासिम मॅन फ्रॉम उत्तर प्रदेश. आज बाबूला काबूमध्ये ठेवता आलं नव्हतं गोलंदाजांना. बेकाबू फलंदाजी आपण पाहिलं होते. 46 धावा आणि केवळ 4 धावाने त्याचं अर्धशतक हुकलं होतं. मात्र अप्रतिम फटकेबाजी त्याने सलामी येऊन केली होती. 16 चेंडूचा सामना केला होता आणि त्यामध्ये 7 षटकारांचा समावेश होता. समोर खेळण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. 30 सर्कलमध्ये मिड ऑफला कुठली धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केलेला नाही. जी बिल्कुल, वहाँ पर मिड ऑफ के ऊपर अच्छी फील्डिंग होती हुई. कोई रन नहीं इस गेंद के ऊपर. डॉट गेंद के साथ ओवर की शुरुआत करते हुए इस वक्त बाबू कासिम. बाबू कासिम दूरवरच्या टोकाकडून पुन्हा एकदा वलताना यावेळी मिडविकेट क्षेत्रामध्ये केदार चेंडू फील करतोय. तो बढ़िया गेंदबाजी यहाँ पर बाबू कासिम की. अगर हम पहली 2 गेंदों की बात करें तो जहाँ पर कोई रन नहीं आया. बाबू ने आज कमाल की बल्लेबाजी भी की जहाँ पर 46 रनों की एक बहुत ही महत्वपूर्ण पारी खेली अपनी टीम के लिए. और अब तक जो 2 गेंदें की वो भी कमाल की गेंद रही. नक्कीच चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळते. यावेळी गोलंदाजाच्या दिशेने हा फटका केलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मात्र चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळते विवेक शेलारच्या माध्यमातून आणि तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 16. ब्याऐंशीचं लक्ष आहे.
P2चं दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरं षटकातलं दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज बाबू कासिम, मॅन फ्रॉम UP. सामना करेला डावखुरा शिलेचा फलंदाज शाहिद खान, ज्याच्या इनिंगमध्ये आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने वैयक्तिक 14 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. कृपया वेळ जास्त खर्च करायचा नाही. बाबू कासिम फेसिंग शाहिद खान, यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका, कॉट अँड बोल्ड आणि शाहिद खान याची गेली संपुष्टात. खान के रूप में बड़े हिट की तरफ गए थे, वहाँ पर शाहिद खान मिस स्ट्रोक खेल बैठे. वही कारण था कि वहाँ पर अपनी फॉलो थ्रू में एक शानदार कैच समाप्त करते हुए कासिम बाबू. कमाल की गेंदबाजी इस ओवर में देखने को मिल रही है, जहाँ अब तक 4 गेंदों में 1 विकेट हासिल किया और सिर्फ 1 रन दिया. नक्कीच ज्या विकेटची आवश्यकता होती संघ नायकाला तो विकेटही प्राप्त करून दिलेला आहे गोलंदाज बाबू कासिम याने. कारण शाहिद खान चांगली फलंदाजी करत होता, नजर बसली होती चेंडूवर. यावेळी अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गुडघा टेकवला होता, मात्र स्विंग अँड मिस. स्वीप करने की कोशिश की थी इस बार वहाँ पर बल्लेबाज थॉमस डाइस ने. एक बार फिर से अच्छी गेंद वहाँ पर कासिम बाबू की. कासिम बाबू लॉर फोल्डर चेंडूला कव्हर रिजनमध्ये तटवलेलं आहे. फक्त एका धावेसाठी, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढेल. नवीन फलंदाज केतन पाटील, मॅन फ्रॉम ओडूनगर खेळपट्टीवर आलेला आहे. मात्र या एकेरी धावेने दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर देवा टायगर्स पडघा संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 1/17. शाहिद खान बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे, ज्याने 14 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. पहिल्या षटक हाताळला होता गोलंदाज वेग शेलारेने, 15 धावा खर्च केले होते. त्यानंतर मात्र बाबू कासिम कम खर्चीला और फुल चर्चेला फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक महत्त्वाचा गडी प्राप्त केलेला आहे. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंदबाजी दूसरे ओवर में देखने को मिली यहाँ पर बाबू कासिम द्वारा, जहाँ पर सिर्फ 2 रन खर्च किए और एक बड़ा विकेट भी हासिल किया है शाहिद खान के रूप में. 2 ओवर की समाप्ति पर जो रन बने हैं 17 रन. थॉमस डाईस अजूनही खेळपट्टीवर आहे आणि या फलंदाजाकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत. कारण थॉमस डाईसचा विचार केला तर मोठा फटका आतापर्यंत त्याला लगावता आलेला नाही. मात्र एक मोठं नाव आहे थॉमस डाइस. जी बिल्कुल, और थॉमस डाइस ने अब तक इस टूर्नामेंट में जितनी भी पारी खेली है उन्होंने शुरू में थोड़ा नीचे बैकलिप से ही खेली. जब उनको मौका मिलता है तो बड़े हिट भी उन्होंने लगाए. कल जिस तरह की उन्होंने बल्लेबाजी की थी. तर पुन्हा एकदा आपल्याला वॉर्न केलं जातं वेळेच्या बाबतीत की जास्त वेळ खर्च करायचा नाही. वेग सेलर याला मात्र कायम ठेवलेलं आहे संघनायकाने. दूसरे ओवर के लिए विवेक शेलार को बुलाया गया है, जबकि पहले ओवर में 15 रन खर्च किए थे थॉमस डाइस. उसी बीच वहां पर देखना स्विच हिट खेला है और गेंद जाती हुई बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. अच्छा स्ट्रोक आता हुआ थॉमस डाइस के बल्ले से. आणि चौकोनी धावसंख्या वाढते. बिल्कुल शॉर्ट गेंद थी और बहुत ही बढ़िया तरीके से पनिश किया था उस गेंद को थॉमस डाइस ने. अच्छी बल्लेबाजी यहाँ पर थॉमस द्वारा चौकी की मदद से स्कोर 21 पर जा पहुंचा है. ओवर नंबर 3 का खेल अब शुरू हो चुका है. जो टारगेट है वो 82 का. उसी बीच वहां पर हेलीकॉप्टर विक्की मात्रे गेंद के नीचे और थॉमस डाइस की पारी समाप्त.
बिग ब्लो, मोठा मासा गळाला लागतोय, बडी मछली जाल में फंसती हुई. नक्कीच फटका तर मजर खान चांगला होता, मात्र फटक्यामध्ये ताकदीचा वापर पाहायला मिळाला नव्हता आणि परिणामस्वरूप नक्कीच चेंडूने हवाई सफरी चांगल्या प्रकारे केली नव्हती. मात्र कौतुक करावं लागेल विक्की म्हात्रे याचं, ज्याने ऑस्ट्रेलियामध्ये अतिशय उत्कृष्ट झेल पकडलेला आहे. जी बिल्कुल, वहाँ पर बहुत बढ़िया क्या समाप्त किया है विकी मात्रे ने. गेंद बहुत बढ़िया रही थी, विकेटों के बीच में इस गेंद को रखा था और हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलने की कोशिश की थी वहाँ पर बल्लेबाज ने. दूसरा विकेट गिरा है यहाँ पर देवा टाइगर्स का थॉमस डाइस के रूप में. अगले बल्लेबाज अशीर अंसारी. बूम बूम, अब बूम बूम वाली पारी खेलनी होंगी यहाँ पे, क्योंकि जो आस्किंग रन रेट है वो बहुत ज़्यादा बढ़ चुका है. विवेक शेलार इस बार सामना करेंगे अशीर अंसारी. शॉर्ट गेंद थी, हुक करने की कोशिश वहां पर अशीर अंसारी ने की. एक बार फिर से अच्छी गेंद विवेक शेलार की. 1 फॉर दी ओवर का इशारा आता हुआ यहाँ पर शानुक कुरैशी द्वारा. नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नेस्ली बाउन्स सरळ निघून गेला होता यष्टरक्षकाच्या हातामध्ये. उसी बीच वहां पर वाइड यॉर्कर किया और बहुत ही बढ़िया तरीके से इस गेंद को खेल दिया. डीप पॉइंट की दिशा में दूर से खिलाड़ी आते हुए अब जाकर गेंद को फील्ड किया. उसी बीच 2 रन पूरे करते हुए दोनों ही बल्लेबाज. इस 2 रन की मदद से स्कोर 23 पे जा पहुंचा है 2 विकेटें गंवाने के बाद. इथून मात्र गेअर चेंज करावं लागेल, कारण 82चं लक्ष्य आहे. 23 धावा धावफलकावर आहेत आणि दोन्ही सामन्याचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेले आहेत. 2 ओपनर बॅक टू 5 लेन. केतन पाटील आणि असीर अंसारी ही जोडी मैदानामध्ये. और उसी बीच वहां पर स्विच हिट खेलने की कोशिश की थी इस बार अशीर अंसारी ने. अच्छी गेंद एक बार फिर से रही विवेक शेलार की. कोई रन नहीं इस गेंद के ऊपर. नक्कीच चांगले गोलंदाज आपण पाहतो. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं, मात्र या षटकामध्ये थॉमस डाईज याची प्राइज विकेट प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वास वाढलेला आहे विवेक शेलार गोलंदाजाचा. जी बिल्कुल, थॉमस डाइस जो कि हमने देखा पहले 2 ओवर में नीचे बैकलिप से बल्लेबाजी कर रहे थे और तीसरे ओवर की पहली गेंद के ऊपर बड़े स्ट्रोक की तरफ गए. चौका जरूर लगा था. उसी बीच वहां पर चॉप कर दिया हल्के हाथों से अशीर अंसारी ने. मुनाफ शेख जब तक गेंद को फील्ड करते उसी बीच 1 रन आया इस गेंद के ऊपर. ओवर की समाप्ति होती हुई 3 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 24. आइए अब आगे आने वाले 3 ओवर में किसकी होती है हार और किसकी होती है जय जयकार, ये बताएंगे सिद्दीक भाबे सर, हरीश पांड्या सर. बहुत धन्यवाद मज़र खान और शुभात धुमाल. हरीश, थॉमस डाइस और शाहिद खान ने शुरुआत तो बहुत अच्छी की थी, लेकिन थॉमस डाइस के आउट होने के बाद एक थोड़ा सवाल या निशान लग गया. नाही, सामन्यामध्ये असं भरपूर वेळा घडते की जेव्हा फलंदाज बाद होतात तेव्हा मधल्या फळींनी आता सांभाळायला पाहिजे. देखिए, बचे हुए मैचेस से उनकी टीमें, स्पेशली ये मैच की दोनों टीमें समय में हमें कॉपरेट करें. नवीन षटक घेऊन येतोय कासिम बाबू आणि त्याला सामोरं जातोय तो अशीर अन्सारी. अशीरच्या जोडीला आहे केतन पाटील. सिद्दीकभाई, प्रत्येक वेळेला जो सलामीचा फलंदाज असतो त्याच्याकडून धावा येणं अपेक्षित असते, कारण ते पॉवर प्लेमध्ये खेळत असतात. परंतु इतर फलंदाज जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा कुवत आहे. आता अशीर अन्सारी बुमबुम त्याच्याकडे कुवत आहे, तो सामन्याला कलाटी मिळवून देऊ शकतो. पहिला चेंडू आणि अतिशय देखणा असा ऑन ड्राईव्हचा फटका. 1 धाव मिळाली आहे. विवेक धावत आला. विवेकने यापुढे या स्पर्धेमध्ये 2दा कॅच ऑफ द मॅच अवॉर्ड घेतला आहे आणि विकी म्हात्रेने तो जो झेल टिपला, थॉमसचा जो हेलिकॉप्टर होता जवळपास साईड स्क्रीनच्या समोर होता आणि विकी धावत आला आणि तो जो झेल होता तो टर्निंग पॉईंट असू शकतो. परंतु अजूनही, कारण आपण बघितलं आहे या स्पर्धेमध्ये 12 चेंडू 51 धावा, 12 चेंडू 40, 12 31 झालेले आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढील 2 षटकं एक खूप महत्त्वाची असणार.
आताचा हा मोठा फटका फिरला आणि चेंडूला फेकून दिला मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. ने घुमा दिया. आइए देखते हैं, हल्की सी शॉर्ट गेंद थी, बहुत जल्दी गेंद को पढ़ लिया था, बैकफुट पे चले गए, फुल पावरफुल, वंडरफुल और सक्सेसफुल. तर धावसंख्या पोचली आता 31 वर, 2 गडी बाद. थॉमस डायसनी 7 धावा काढलेत, शाहिद खाननी 14 धावा काढलेत. केतन पाटील 6 वर खेळतोय. केतन पाटीलवर भरपूर काय अवलंबून असणार आहे. आणि अशीर कासिम बाबूला हा षटकार खेचल्यानंतर आता बघावं लागेल कासिम कुठल्या पद्धतीने रोखायचा प्रयत्न करतोय केतन पाटील यांना. अशीर 5 चेंडू 4 धावा आणि केतन पाटील 1 चेंडूवर 6 धावा. चतुर्थ षटक. कासिम बाबूने आतापर्यंत 9 धावा दिलेत, 1 गडी बाद केलेत. आता परत एकदा मोठा फटका ऑन दी राईस. त्या चेंडूला पुल केलं होतं काव कॉर्नरच्या दिशेने आणि आता तिथे ती 1 धाव. काव कॉर्नर हा शब्द म्हणजे वाईडिश मिडविकेट इथे आला, कारण टेस्ट क्रिकेट जेव्हा खेळलं जायचं तेव्हा त्या दिशेने शॉट दिवसात एकदा किंवा 2दा जायचा आणि म्हणून तिथे गायी बसून जे चारा आहे घास आहे ते चरू शकतील म्हणून त्याला काव कॉर्नर नाव इंग्रजांनी दिलं होतं वाईडिश मिडविकेटला. मोठा फटका, मैदान क्लिअर होईल की. ओहो, क्या जबरदस्त बॉडी बॅलन्स आणि मोठा बळी मिळवलाय तो विहान मीत कुमार संघाने. क्या कैच पकड़ा है OS अभी ने. खूप चांगली क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळालं आहे आणि असं असायला पाहिजे, कारण सामना जर जिंकायचा असेल तर फक्त गोलंदाजी आणि फलंदाजी नाही, एखाद्या संघाची देहबोली सकारात्मक आहे की नाही हे क्षेत्ररक्षणावरनं कळते आणि ते दाखवून दिलं इथे विहान मीत कुमार संघाने. आज मुनाफने आपल्या संघाला चांगलं हाताळलं आहे. त्यांचे क्षेत्ररक्षक जे आहेत ते ऑटो पायलट आहेत. प्रत्येक खेळाडूला त्याची जागा काय ते माहीत आहे आणि म्हणून एक ऑटो पायलट टीम जी असते ती एखादा फॅक्टरीमधलं मशीन आपोआप ऑइल टाकलं की काम करत असते, तसं विहान मीत कुमारचा सध्या परिस्थितीमध्ये प्रदर्शन राहिलेलं आहे. विकेट बाद होत आहे 3रा. बिंदास लसने हे नवीन फलंदाज आलेत. कासिमला 2रं यश मिळालं आहे. चांगली फलंदाजी केल्यानंतर 2 गडीसुद्धा त्याने बाद केलेत. आताचा मात्र धावायची गरज नाही. अगर किसी ने हिलने की कोशिश की तो भून कर रख दूंगा, त्या पद्धतीचा हा फटका. अपनी तरफ मोड़ते. केतन पाटिल को फर्क नहीं पड़ता कि मैच कहाँ जा रहा है, वो अपना नेचुरल गेम खेल रहे हैं. और क्या शॉट खेला है, स्टैंड एंड डिलीवर. गेंद बल्ले से निकली, उस पर मोहर थी 6 रनों की. मोठा फटका आणि असे फटके पाहिजे, कारण कसं आहे हा क्रिकेट आहे, दोन्ही संघांना समसमान संधी असते. आज तुम्ही बघा एका बाजूला ताकदवन खेळ आणि दुसऱ्या बाजूला कलात्मक खेळ आहे. दोन्ही बाजूला हे खेळ बघून प्रेक्षकांसाठी जणू काही मेजवानीच आहे. आणि ज्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे केतन हो शॉटला चेक केलं होतं, मात्र 1 धाव मिळते. धावा निघायला पाहिजे. निर्धाव चेंडू हे त्यांच्यासाठी नसायला पाहिजे. स्ट्रॅटेजिक टाईमआउट कडे आता आपण वळतो आणि परत एकदा आम्ही खूप खूप आभारी आहोत सर्व संघ मालकांशी तुमचा परिचय करून देतोय. विहान मीत कुमार टीमगरचे संघ मालक आहेत पद्माकर चौधरी आणि दिनेश चौधरी. मॅगी 11चे ओनर आहेत मांगीलाल पालीवाल. AB स्पोर्ट्स खाडीपारचे अल्ताफ शेख आणि नईम शेख. साई स्पोर्ट्स कारबावचे महेंद्र पाटील. रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तारिक रईस. देवा ग्रुप फाउंडेशन
रेवा टायगर्स पडगाचे सुजित ढोले पप्या आणि पराग पाटोले, त्याचप्रमाणे आर के फ्रीट अँड एम जे स्पोर्ट्सचे फुरकान बुबेरे, एस के एंटरप्राइजेसचे रसेश अगरवाल आणि शुमाईल सुसे, चॅलेंज स्पोर्ट्सचे मयूर विलास पाटील, आगरी राजा पोगावचे तेजस पाटील, प्रभुदेवा बॉईज भादवडचे प्रभुदास मदनबुवा नाईक आणि बालाजी ग्लोबस इंडस्ट्रीयल पार्कचे वीरेंद्र दयानंद चोरगे यांचा विशेष आभार. आमचे इतर स्पॉन्सरमध्ये ॲक्रेलिक आर्ट 2चे पल्लन ज्यांनी मॅन ऑफ द मॅचसाठी 39 रन हुए 4 ओवर की समाप्ति के बाद और 2 ओवर में 43 रन चाहिए. खूप खूप धन्यवाद. तर आम्ही आभारी आहोत 70-70 स्पोर्ट्स ज्यांनी गणवेश उपलब्ध करून दिले. 2 सेट्स. टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये एखादा संघाला 2 सेट्स मिळणं ही सुद्धा खूप गर्वाची बाब आहे. चोचा जखाडा, इम्रान शेख आणि इरफान शेख चोचा, जॉयकुमार अँड कंपनी, करसन फुलोरे, अंडर वन रूफ, अली खरबे या शॉपिंग डेस्टिनेशन. ऑनलाईन ॲप आहे त्यांचा, डाउनलोड करा, मजा करा. ताज गार्डन ढाबा, अली अहमद अन्सारी, रईस अन्सारी, जय बजरंग गोरसईचे आम्ही आभारी आहोत. मुरलीधर केणेसाहेब सरपंच गोरसई गाव यांचा विशेष आभार. फ्युचर टेक एलिव्हेटर शोएब जिलानी अन्सारी आणि अदनानबाई, एस के स्पोर्ट्स महापोलीचे शादाब कोटकर, धनेश 11 कुकसेचे पांडुरंग धर्मा पाटील ज्यांनी या स्पर्धेसाठी तृतीय पारितोषिक 25,000 रुपयाचं पुरस्कृत केलं आहे. आणि 5 फॉर्च्यून रिअल्टर्स मुशीर नाचन ज्यांनी 50,000 रुपयाचं द्वितीय पारितोषिक स्पॉन्सर केलं आहे, त्यांचा विशेष आभार. बिल्कुल. मंगेश पाटोले उर्फ अपला मंग्या और राजू बोगा गए थे कि आर पार की लड़ाई है. 2 ओवर में 43. पिछले ओवर में महंगे साबित हुए थे कासिम बाबू और 2 सिक्सर जड़े थे केतन पाटिल ने और कह दिया था कि गोड़की पत्थर की रे मारे गुलेलवा जियारा उड़ उड़ जाए. आता खूप मोठा सामना बघायला मिळणार आहे. 12 चेंडूमध्ये 43 धावा. आव्हान मोठं आहे, परंतु सोपं काय आहे? जगात सोपी गोष्ट कुठलीच नाही. जर सर्व गोष्टी सोपा अब समय में 1 किया जा रहा है. मोठा फटका इनसाइड आउट आणि नक्की हा चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी भव्य षटकार. BC4 season, Ketan Patil made 47 highest individual score. Great player he is. तो मैदानामध्ये आला तेव्हा ठाम, ठोस आणि स्थितप्रज्ञ उभा होता आणि नंतर असा पेटून उठला जणू काय निश्चित पडलेला समुद्र खवळायला लागला. आणि आता हा समुद्र खवळायला लागलाय केतन पाटील नावाचा. त्यांनी आतापर्यंत 3 षटकार ठोकलेत आणि त्याची पॅटर्न बघा धाव काढायची. षटकार, एक धाव, षटकार, एक धाव, षटकार. म्हणजे एक स्पेशल नंबर बनवलाय 61616. प्रथमेश. आता चेंडू शिल्लक आहेत 11 आणि धावा हवेत ते 37 धावा. स्टिअर केल्या गलीमध्ये. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव नक्कीच वेगाने धावतील असं धावावं लागेल. स्वतःसाठी, संघासाठी, पार्टनरसाठी. बिंदास लसने लगेच त्याला शाबासकी देत आहेत. देखिए हरेश, गति परिवर्तन था और बहुत खूबसूरती के साथ चॉप किया था गेंद को गली की बगल से. 10 चेंडू 35 धावा. 4 मोठे फटके मारले तर बॉल टू बॉल इक्वेशन येऊ शकते. बघायचं आहे मात्र ते फटके मारायला भेटेल का केतनला आणि बिंदासला. बैठक शॉट मारायला गेले होते स्लॉक स्वीपचा. पहिली धाव घेतली आहे मात्र दुसरी धाव घेणं घातक ठरू शकेल. चांगली फेकी निघाली होती यष्टीरक्षककडे. 9 चेंडूमध्ये 34 धावांची आता गरज आहे. 9 चेंडू 34 धावा. या स्पर्धेमध्ये एक सुपर ओव्हरसुद्धा आपण बघितलं आहे. प्रत्येक सामनाची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे आणि ज्या पद्धतीने केतन फलंदाजी करतोय त्याने विहान मीत कुमारचे धाबे दणाणलेले आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला विहान मीत कुमार हा संघ जबरदस्त कामगिरी करत या सामन्यामध्ये त्यांनी फलंदाजी केली आणि दुसऱ्या डावामध्ये आता त्यांचा संघ प्रतिहल्ला चढवतोय.
बिंदासचा मोठा फटका आणि अभि आणि झेल टिपलाय आणि एक मोठा बळी गमावतोय देवा टायगर्स पडगा. अ, 8 गेंदे और 34 रन, एक ही चारा रह गया है यहाँ पर देवा टाइगर पड़गा के पास. हिट आउट और गेट आउट. नाही आणि अशा परिस्थितीला नक्की एन्जॉय केलं पाहिजे, कारण जेव्हा प्रेशर असतो त्यावेळेलाच मनुष्य आपलं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन देत असतो. मग तो खेळाचं मैदान असो, जीवन असो, संघर्ष करणं हे महत्त्वाचं आहे आणि केतन त्यासाठी सज्ज आहे. एकलव्यसारखा चांगला चेंडू होता, खेळ बहरतोय दोन्ही बाजूने. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव वेगाने पूर्ण करतील यात लेश मात्र शंका नाही आहे. वेगाने धावले होते, पहिली धाव वेगाने पूर्ण केली, दुसरी धाव घेत मात्र एक धाव शॉट दिले पंच शानू कुरेशी यांनी. म्हणजे केतन स्वतः बॅट त्यांनी क्रीजमध्ये ठेवली नव्हती याचा अर्थ असा आहे. सात चेंडू 33 धावा, धावसंख्या 49. विकी मात्रेच्या हातामध्ये येणारा अजून एक झेल आणि याचबरोबर अजून एक मोठा बळी बाद होऊन परततोय तो केतन पाटील. आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा काढायचे ते 33. 6 चेंडूमध्ये 33 धावा हे आव्हान जवळपास जड आहे, मात्र प्रयत्न करावा लागेल. वियान मीत कुमारची कॅचिंग म्हणजे आज त्यांच्या खेळाडूंनी जे झेल टिपलेत, विकी मात्रे, अभि या दोघांनी दाखवून दिलं आहे की फलंदाजी आणि गोलंदाजी ने तुम्ही सामना जिंकू शकता, परंतु जर क्षेत्ररक्षक तुमच्यात नसेल, म्हणजे जेवणात मीठ नसेल तर जी मजा नसते, तसं क्षेत्ररक्षक जर चांगला नसेल तर गोलंदाजाला साथ कुठे भेटणार, फलंदाजाला साथ कुठे भेटणार. आणि म्हणून आज उत्तम क्षेत्रव्यूह आणि क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आहे. नवीन षटकातील पहिला चेंडू एक धाव होणार आहे. 5 चेंडू 32 धावा. नवीन षटकाला सुरुवात केली ती प्रेम. स्पर्धेतली पहिली हॅट्रिक चा बहुमान ज्याचा नावावर आहे तो प्रेम चव्हाण. मुनाफ शेख सुद्धा खूप खुश दिसत आहेत, कारण आज त्यांचा प्लान वर्कआउट झालाय व्यवस्थित. लोअर फुल टॉस आणि एक धाव, चालत धाव पूर्ण करतोय. मुनाफ शेखने नक्की एक मोठा मैसेज वियान मीत कुमार कडून पाठवला है. इरादे मेरे साफ होते हैं, इसलिए कुछ लोग मेरे खिलाफ होते हैं. ओहो बघा, परफेक्ट यॉर्कर आणि बोल्ड आउट केलंय अरबाज पटेल यांना. आणि आता दरवाजे बंद होत आहेत या सामन्याचे. मात्र विहान मीत कुमार या संघाला आज अजून एक सामना खेळायचा आहे, रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, आणि त्या सामन्याकडे आता त्यांचं लक्ष असणार आहे. सिद्दीकबाई, मोठी स्पर्धा खेळत असताना डायरेक्ट चॅम्पियनच्या ट्रॉफीकडे न बघत प्रत्येक वेळी एका वेळी एक सामना कसा खेळू हे जर आपण प्राधान्य ठरवलं आणि जर आयोजन केलं तर त्याची अंमलबजावणी जी असते ती खूप चांगली होत असते. बिल्कुल, आप जो मैच खेल रहे हैं उस पर ही फोकस करना चाहिए. उसके बाद आपका क्वालिफाई का क्या फॉर्मेट सामने है, कैसा जीतना है, क्योंकि पहली नज़र फाइनल पे रहेंगी तो पिछड़ जाएंगे आप.
मात्र अजून जे काही चेंडू आहेत त्यात रन रेट दाबायचा नक्की प्रयत्न करतील विहान मितकुमार. विथ टाईट खेळले होते. पुलचा हा फटका एकापेक्षा जास्त धाव होऊ शकणार नाही आहे. धावसंख्या आता पुढे सरकते 51 धावसंख्येवर. 6 गडी बाद झालेत. आता चेंडू शिल्लक आहेत 2. बिल्कुल निराश किया है देवा टाइगर्स की टीम ने उनके सपोर्टर्स को. एक तरफा प्यार और एक तरफा हार कोई भी नहीं चाहता. नो बॉल. फ्री हिट आली आहे. विकी मात्रे तिथे उभा आहे. विकी मात्रेची जी भूमिका राहिली आहे कॉमेंट्री बॉक्सच्या समोरची जी पोझिशन आहे तो विकी मला कधी कधी ब्लॅक कॅट कमांडोसारखा वाटतोय. हमारे बाजू से परिंदा भी पर नहीं मार सकता अशी त्याची क्षेत्ररक्षणाची शैली आहे. आणि धावसंख्या पुढे आता पोचते ती 54वर. आता शेवटचा मात्र अजून एक फ्रीटचा चेंडू होता. 1 धाव मिळणार आहे. तदनंतर एक चेंडू अजून. RK फ्रीट आणि MJ स्पोर्ट्स आणि आगरी राजा पोगाव हा मोठा सामना. पंचावन्न धावा 6 गडी बाद आणि याचबरोबर 6 षटक संपतायत. एकही धाव निघाली नाही आहे. So congratulations Padmakar Chaudhary and Dinesh Chaudhary, the captain Munaf Sheikh, Diamond of Bhiwandi Alpesh and Mian Meet Kumar. Hard luck Shahid Khan, hard luck Mangesh Pathole and Sajish Sheikh and hard luck Deva Tiger Padga. आइए दोस्तों इस मैच के प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ हम बढ़े और इसको अंजाम देने के लिए वहीं 2 हमारे को एंकर रेशमा महेकर और वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या. आगरी राजा पोगांव आपको अपना फील्ड सजाना है और RK फ्रीट एंड MJ स्पोर्ट आपको अपने ओपनर्स भेजना है. इज ओवर टू हरेश एंड रेशमा महेकर. खूप खूप धन्यवाद सिद्दीक भावे साहेब. माझ्यासोबत जुळते रेशमा मयेकर. रेशमाने या स्पर्धेमध्ये खूप चांगले साथ निभावली आहे. वेलकम टू रेशमा मयेकर. भिवंडी प्रीमियर लीग 2021 सामना होता आणि नक्कीच सामना जिंकलेला आहे विहान मित कुमार यांनी. देवा टायगर्सना पछाडून विहान मित कुमार यांनी हा सामना जो आहे तो जिंकलेला आहे. आणि आता आपण लगेचच वळणार आहोत आपल्या प्रेझेंटेशनकडे. मित्रांनो आता जो सामना संपला आहे त्याचा बक्षीस वितरणासाठी मी सन्माननीय पद्माकर चौधरी साहेब यांना विनंती करणार आहे. त्याचप्रमाणे करसन फुलोरे आणि जितू फुलोरे या दोन्ही आपले पाहुणे यांना मी विनंती करणार आहे. करसन फुलोरे साहेब, जितू फुलोरे साहेब आणि पद्माकर चौधरी साहेब. सर्वप्रथम चौधरी साहेब तुमचं अभिनंदन. जबरदस्त कामगिरी आज विहान मित कुमारची. नक्कीच आनंदात असतील. तर आज दुपारचा आता हा 3रा सामना होता. आता दुपारच्या सत्राची आता सुरुवात होईल. मात्र सकाळचं सत्र इथे संपलं आहे. अजून 3 सामने खेळवायचे आहेत आणि या सामन्याचा पहिला पारितोषिक आता आपण देणार आहोत ते आहे म्हणजे कॅच ऑफ द मॅच. कॅच ऑफ द मॅच गोज टू अभि पाटील. अभि पाटील, जितू मनेरकर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेलं हे गिफ्ट हॅम्पर अभि पाटील यांना भेटतंय. करसन फुलोरे साहेब यांचा शुभ असते. धन्यवाद जितू मनेरकर ज्यांनी हे पारितोषिक पुरस्कृत केलं आहे. तदनंतर आता सुपर 4कडे आपण वळत आहोत. मी आभारी आहे O2 लाईव्हचे शाहिद पापा आणि फयाज अन्सारी यांचा. बघूया सुपर 4 कोणाला भेटते. सुपर 4 ऑफ द मॅच गोज टू शाहिद खान. शाहिद खान देवा टायगर्स पडगाचे संघनायक शाहिद खान, आपल्याला नम्र विनंती आहे आपण मंचावर येऊन आपलं सुपर 4चं पारितोषिक घेऊन जायचं आहे. भिवंडी प्रीमियर लीग 2021
O2 लाईव्हचे फयाज अन्सारी आणि शाहिद पापाचं हे गिफ्ट हॅम्पर देत आहेत जितू फुलोरे साहेब. खूप खूप धन्यवाद O2 लाईव्ह. सुपर 6चं जे पारितोषिक आहे ते BC4 कडून एक लेदर बॅग आहे. बघूया कोणाला भेटते अवॉर्ड. सुपर 6 ऑफ द मॅच गोज टू बाबू कासिम ज्यांनी 7 6 लावलेले आहेत त्यांच्या बॅट मधून. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे बाबू कासिमसाठी. कासिम बाबू खूप मोठे षटकार त्याने मारलेत आणि BC4चे आभारी आहोत. हे लेदर बॅग पुरस्कृत केले पद्माकर चौधरी साहेब हे अवॉर्ड त्यांना देत आहेत. मित्रांनो, आता या सामन्याचं सर्वात मोठं पारितोषिक ते म्हणजे सामनावीर. मॅन ऑफ द मॅच गोज टू, त्याला माहिती आहे म्हणून तो तिथेच थांबलेला आहे, बाबू कासिम ज्यांनी 16 बॉल्स मध्ये 46 रन्सचा झुंजार अशी कामगिरी केलेली आहे. जोरदार टाळ्या उद्या मॅन फ्रॉम UP बाबू कासिम. अंडर वन रूफचे अली खरबे यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे गिफ्ट हॅम्पर युअर शॉपिंग डेस्टिनेशन. आत्ताच करसन फुलोरे साहेबने ते गिफ्ट हॅम्पर दिलं. आता जितू फुलोरेजी त्यांना ते गिफ्ट हॅम्पर देत आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय पद्माकर चौधरी साहेब यांचा शुभ असते डिस्काउंट व्हाउचर आहे अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन. ऑनलाईन ॲप डाउनलोड करा आणि खरेदी करा. त्याचप्रमाणे आता आपण मेडिकल किट जे स्पॉन्सर केले आराध्या मेडिकलचे मुकेश नंदूरकर ते देतो आहे मास्क सॅनिटायझरचा आणि हे देत आहेत सन्माननीय करसन फुलोरे साहेब. हेल्मेट आरिफ मोमीन साहेब यांनी स्पॉन्सर केली आहे ग्लेसियर रॉक आहे हे देत आहेत जितू फुलोरे साहेब. मेडल पद्माकर चौधरी साहेब यांचा शुभ असते हा मेडल आहे, अभिनंदन. आणि सर्वात शेवटी ॲक्रेलिक आर्ट 2चे पल्लन यांनी पुरस्कृत केलेली ही ॲक्रेलिकची ट्रॉफी तुमच्या घराची शोभा वाढवणार. दुसरा मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेचा कासिम बाबूंनी जिंकला आहे, अभिनंदन. आणि 5,000 रुपये पद्माकर चौधरी साहेब यांच्याकडून 5,000 रुपये हे आता कासिम बाबूला भेटणार आहे. क्या बात है, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे यासाठी. क्या बात है, क्या बात है. टी शर्ट का रंग भी हरा, 500 का नोट भी हरा और मुकाबला हरा भरा. तो बहुत बहुत मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार. आणि ठेवायचे ते बरोबर ठेवायचेत. कासिम भाई बहुत बहुत शुक्रिया सबसे पहले तो हमारे से बात करने के लिए. जब यूपी से चले थे तो घर वालों को कोई वादा किया था कि मतलब मुंबई जा रहा हूँ, ठाणे जा रहा हूँ, भिवंडी जा रहा हूँ तो मैं इनाम जीत कर आऊँगा और आप लोगों के लिए शॉपिंग करते हुए भी आऊँगा? नहीं, वादा तो नहीं किया था, बस बोला था जा रहा हूँ मैच खेलने, बस दुआ करना कि जीत जाऊँ मैं. शायद उन लोग की दुआ काम आ गया और मैं यहाँ जीत गया. आज भी आपकी बॉलिंग और बैटिंग दोनों अपेक्षा के मुताबिक हुई. उत्तर प्रदेश में आप सीमेंट के पिच पर खेलते हैं या मिट्टी के पिच पर खेलते हैं? नहीं, हम तो मिट्टी के ही पे प्रैक्टिस करते हैं, वही उसी पे खेलते हैं. तो फिलहाल तो अभी मैं उधर था बंगाल में ही खेलता हूँ ज़्यादातर, यहाँ पे नहीं खेलता हूँ. तो वहीं से आया डायरेक्ट यहाँ पे खेलने के लिए. रेशमा, जैसे कि सर ने बोला कि वादा किया था कि मतलब कोई शॉपिंग वॉपिंग, तो अभी तो ढेर सारे इनाम लेकर जा रहे हो, तो यहाँ से शॉपिंग वॉपिंग करके जाने वाले हो कि नहीं? अभी फाइनल जीतेंगे तो इंशाल्लाह शॉपिंग करके ही जाएंगे. ठीक है, थैंक यू सो मच, ऑल द वेरी बेस्ट. आइए चलते हैं सीधा कमेंट्री बॉक्स की तरफ. थैंक ओवर यू. टू योर कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धावसंख्या 3 पहिले षटक मार्गस्थ असताना चिराग माली राईट मोर द विकेट.